गेली 10 वर्ष कल्याण लोकसभा मतदारसंघात लोकांच्या सहकार्याने विश्वासाने विकास कामं केलीत। उमेदवार कोणीही आला तरी निवडणुकीच्या पद्धतीने लढणार। ओव्हर कॉन्फिडन्स कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांमध्ये येता कामा नये। गेल्या वेळेपेक्षा मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीमध्ये शिवसेना कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची बैठक होती। या बैठकीत खासदार श्रीकांत शिंदे आले होते। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीमध्ये मध्य शिवसेना कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची बैठक होती। या बैठकीत खासदार श्रीकांत शिंदे आले होते। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत बैठका सुरू आहेत। आज डोंबिवलीमधील ज्ञानेश्वर ब्राह्मण सभा हॉलमध्ये खासदार श्रीकांत शिंदे या बैठकांना उपस्थित होते। यावेळी कार्यकर्त्यांना निवडणुकीसंदर्भात सूचना करण्यात आल्या। लोकांपर्यंत कसं पोहोचायचं, केलेली विकास कामे लोकांपर्यंत कशी पोहोचवायची, मतदारांपर्यंत कशा प्रकारे पोहोचायचे, निवडणूक यंत्रणा कशा प्रकारे राबवायची, या सगळ्या गोष्टीबाबत सूचना करण्यात आल्या। पुढील आठवड्यात पॅनल पद्धतीने बैठका होणार आहेत। या बैठकांमध्ये माजी नगरसेवक, शाखा प्रमुख, शहर प्रमुख देखील असणार असल्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले। श्रीकांत शिंदे विरोधात अद्याप विरोधकांना उमेदवार मिळाला नसल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी गेली 10 वर्ष खासदार म्हणून या मतदारसंघात लोकांच्या सहकार्याने विश्वासाने काम केलं। लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत। ही विकास कामे समोर ठेवून निवडणुकीची तयारी करतोय। विरोधकांना कोणी ना कोणीतरी उमेदवार द्यावा लागेल, मात्र जो कोण उमेदवार येईल त्याबद्दल विचार न करता आपण केलेले काम लोकांपर्यंत कसे जातील यासाठी आमच्या बैठका या सुरू आहेत। उमेदवार कोणी आला तरी निवडणुकीच्या पद्धतीने आम्ही लढणार आहोत। कुठेही ओव्हर कॉन्फिडन्स कार्यकर्त्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये त्या ठिकाणी येता कामा नये। 2019 मध्ये 3.5 लाखाच्या मताधिक्याने मी निवडून आलो होतो। त्यापेक्षा जास्त मताधिक्य यंदा घेऊन निवडून येण्यासाठी कार्यकर्ते प्रयत्न करत असल्याचे सांगितले। शिवसेनेच्या कल्याण लोकसभेच्या अनुषंगाने बैठका ज्या आहेत या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत आजपासून। आज आम्ही कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली पश्चिम या विधानसभेमधील जे आहे या बैठका ज्या आहेत, नगरसेवक आहेत, विभाग प्रमुख आहेत आणि मेन पदाधिकारी यांच्या बैठका या ठिकाणी घेतल्या। त्यांना निवडणुकीच्या दृष्टिकोनातून कशा प्रकारे पुढे काम करायचं आहे, कारण की आजपासून 50 दिवस जे आहे ह्या निवडणुकाला आहे। 20 मेला मतदान जे आहे ते त्या ठिकाणी होणार आहे। कशा प्रकारे आपण केलेली कामं जी आहेत ती लोकांपर्यंत पोचवायची आहेत, कशा प्रकारे जे आहे ते फर्स्ट टाईम वोटर्स असतील, 85 वयोगटाच्या वरचे वोटर्स असतील, त्यांना कशा प्रकारे त्यांच्यापर्यंत पोचायचं आहे, कशा प्रकारे जे आहे ते निवडणूक यंत्रणा त्या ठिकाणी राबवायचं आहे। तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याचं बैठक जी आहे ती या ठिकाणी पार पडली। पुढच्या आठवड्यापासून पॅनल पद्धतीने जे आहे हे त्या ठिकाणी बैठका ज्या आहेत त्या ठिकाणी पार पडतील। त्याच्यामध्ये त्या पॅनलमधील नगरसेवक असतील, मेन पदाधिकारी असतील, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, उपशाखा प्रमुख, गटप्रमुख, शिवदूत या सगळ्यांची बैठक जी आहे ती त्या ठिकाणी पार पडणार आहे, जेणेकरून येणाऱ्या 50 दिवसामध्ये कशा प्रकारे लोकांपर्यंत आपलं विकास कामं जी आहे ती घेऊन जायची आहेत, कशा प्रकारे प्रचार करायचा आहे। तर या बैठका ज्या आहेत त्या ठिकाणी पार पडल्या। हे मला माहिती नाही, मला वाटतं या कल्याण लोकसभेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कामं झालेली आहेत। विकास कामं प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील आणि त्या अनुषंगाने जे आहे ते आम्ही या ठिकाणी गेले 10 वर्ष लोकांच्या विश्वासाने आणि सहकार्याने या मतदारसंघाचा खासदार म्हणून काम करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला। त्याच्यातून मोठे विकास कार्य जे आहेत ते त्या ठिकाणी उभे राहिलेले आहेत। त्या समोर ठेवून त्या लोकांपर्यंत घेऊन जाऊन आम्ही या निवडणुकीची तयारी त्या ठिकाणी करतो आहे। आणि विरोधकांचं आपण मला विचारलं तर मला वाटतं विरोधकांना आज ना उद्या कोण ना कोणतरी उमेदवार जो आहे तो या ठिकाणी द्यावा लागेल। मला वाटतं विरोधकांबद्दल कोण उमेदवार येणार त्याच्याबद्दल विचार न करता आपण केलेली कामं जी आहेत ती लोकांपर्यंत कशा प्रकारे जातील त्याच्यासाठी जे आहे ते आमच्या या बैठका ज्या आहेत ह्या सुरू आहेत। उमेदवार कोणीही जरी आला समोर, निवडणूक जी आहे ही निवडणुकीच्या पद्धतीनेच आम्ही या ठिकाणी लढणार आहोत। कुठेही जो आहे तो ओव्हर कॉन्फिडन्स जो आहे तो आमच्या कार्यकर्त्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये त्या ठिकाणी येता कामा नये। कारण की 2014ला 2.5 लाखाच्या फरकाने जे आहे ते लोकांनी मला निवडून दिलं होतं। नंतर 2019ला
3.5 लाखाच्या फरकाने जी आहे ती कल्याण लोकसभेची सीट निवडून आली होती. आता 2024ला ती जी मार्जिन आहे ते मार्जिन देखील जे आहे हे कसं क्रॉस करता येईल याच्यासाठी जे आहे हे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी त्या ठिकाणी काम करत आहेत.